मला आपल्या अनुमतीने सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची आहे की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले। ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती। साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे। एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो। उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते। नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो। तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत, मग त्याच्यामध्ये त्यांना 1000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात। तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला, जो आपण या ठिकाणी आता सभागृहासमोर मांडला। या डेटाचं आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं। क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाइज स्क्रुटिनीची गरज होती। बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने लाभ सुरू आहे। आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8,000 जे आपण बोगस विचारले, तर ते 8,000 बोगस नसून ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीने लाभ घेऊ शकत नाहीत। म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे। म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी 10,500 असतील, कोणाचे 4,500 असतील, म्हणजे ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे आणि ही प्रक्रिया साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होईल। आता 12,000 जे आपण पुरुषांचं म्हटलं तो खरं तर आकडा साधारणपणे 12 ते 14,000 मध्ये येतो। ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाहीये, त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील, यांचं अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात। म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात। त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते। त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली। त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीनं दिलेल्या आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई-KYC जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती ई-KYC प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते, तर ती आम्ही सुरू केली आणि ई-KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले
त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महायुतीच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-के-वाय-सीच्या संदर्भातली मुदत काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती. काही त्या संदर्भातल्या ई-के-वाय-सीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी. काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-के-वाय-सी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या. ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-के-वाय-सी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती. पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली होती. त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-के-वाय-सी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-के-वाय-सी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे ई-के-वाय-सीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा याची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-के-वाय-सी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना लाभ दिला जातो. राज्य सरकारने ई-के-वाय-सी करण्यास अनेक वेळा मुदतवाढ दिलेली होती, परंतु अनेक लाभार्थी अपात्र राहिल्याकारणाने पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे. तर आता काळजी करू नका, लवकरच मुदतवाढ मिळणार आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ई-के-वाय-सी करता येईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीनला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.